नाही, मी ऐकलं आज 3 इडियट्सची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामधले 3 मधले 2 तर EVMवर निवडून आलेले आहेत. राहुल गांधीजी आणि सुप्रियाताई आमच्या. एक शिवसेनेच्या आमदारांच्या आशीर्वादामध्ये निवडून आलेला आहे, बॅकडोरवाला आहे आमचा संजय राजाराम राऊत. आमचा भांडूपचा देवानंद. म्हणजे ह्या तिघांची विश्वासार्हता काय? म्हणजे सगळे तिघांमध्ये दोघं अगर EVMवर निवडून आले असतील, मग हीच पत्रकार परिषद लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर का घेतली नाही? निकालानंतर का घेतली नाही? आम्ही भारतीय जनता पक्षाने NDA म्हणून असे शेमड्यासारखे रडत बसलो का? आम्हाला लोकसभेमध्ये जे काही आमचे निकाल लागले त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि NDAचे सर्वच घटक पक्ष कामाला लागले, मेहनत केली आणि म्हणूनच हरियाणा असो महाराष्ट्र असो सगळीकडे आमची सत्ता आम्ही आणून दाखवली, लोकांचा विश्वास संपन्न केला, हिंदू समाजाला आम्ही लोकांनी जागवलं. ह्यांच्यासारखे शेमड्यासारखे रडत बसलो नाही. स्वतः EVMवर निवडून यायचे. मग ह्याच्यापेक्षा त्यांना सांगा ना, त्यांचे जे काही निवडून आलेले खासदार आहेत ते सगळ्या जणांनी राजीनामे द्यावे आणि मग बॅलेट पेपरच्या नावाने निवडून यावं. मग बघू एकाच्या पुढे पण खासदार लागतं का माजी खासदार लागतं ते. ह्यांची एलर्जी तीच आहे की महाराष्ट्रातल्या सरकार जे हिंदुत्वाच्या नावाने निवडून आलेलं आहे, मोहल्ल्यांमध्ये 1% मतदान होतं ते ह्यांना मिरची लागत नाही. आता काही बूथमध्ये जिथे मुस्लिम मोहल्ले आहेत तिथे 6 मत, काही उमेदवाराला आमच्या 6 मतं मिळालेली आहेत, काही 15 मतं भेटलेली आहेत. मग तिथे आम्ही EVM हॅकिंगचं नाटक केलं का? आता मालेगावसारखी निवडणुका नावाचे मतदारसंघ आहेत जिथे एकाच मतदारसंघामध्ये 1-1, 1.5 लाख मतदान झाल्यामुळे त्यांचा खासदार निवडून आले आहेत. मग तिथे आम्ही शेमड्यासारखे असे बोलत बसलो तर चाललं असतं का? म्हणून ह्या जे काय हे शेमडे जे आज आले आणि मोठे काय पत्रकार परिषद या 3 इडियटनी घेतली ना, जनता हसत होती त्यांच्यावर. स्वतः EVMच्या नावाने निवडून यायचं आणि मग आमच्यावर बसून टीका करायची. याच्यापेक्षा लोकांमध्ये जावा, लोकांची मनं जिंका, लोकांसाठी कामं करा जे मोदीजी आणि आमचे फडणवीस साहेब आज करतायत आणि मग तुम्हाला निकालामध्ये त्याचा फरक दिसेल.